हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा पीतांबरा जरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किम तत्त्वमहं न जाने. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. भारतामृत सर्वस्य विष्णोर्वक्त्वाद्विनिश्रुतम् गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री कृष्णाला वंदन करतो. भगवती गीता मातेला वंदन करतो. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. पूजनीय मंदाताई यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आदरणीय निलिमाताई गजरे यांनी आजचा अध्याय छान म्हटला, त्यांना नमस्कार करतो. आपण सगळ्यांना वंदन करतो आणि सगळ्यांना माहिती असलेला, सगळ्यांना आवडता असलेला आज चौथ्या अध्यायामधला लोक या ठिकाणी चिंतना करता उद्घृत करतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परा शांतीम पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. शांती सगळ्यांना हवी आहे. इथे ऐकणाऱ्यांना आणि न ऐकणाऱ्यांना सगळ्यांना शांती हवी आहे. शांती नसो असा या जगामध्ये कुठलाही जीव नाही. प्राण्यांना सुद्धा शांती हवी असते. प्रत्येक जीव शांतीसाठी धडपडत असतो. असं असताना सुद्धा नेमका माणूस विन्मुख कुठे राहतो? शांतीपासून. माझ्या जवळचे बरेच लोक ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि श्रीलंका या भागामध्ये
स्थायिक होण्यासाठी गेले. आधी गेलेल्यांना सिटिझनशिप सुद्धा मिळाली, नॅशनॅलिटी मिळाली तिथली. आपल्याकडे आल्यानंतर आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे तसं आहे. अगदी झेब्रा क्रॉसिंगवर जर पायी माणूस चालला असेल तर सिनियर सिटीजनला किती रिस्पेक्ट दिला जातो आमच्या देशामध्ये. आणि इकडे भारतामध्ये बघा कसं आहे, कोणी विचार करत नाही. असं म्हणून आपल्या देशाची आता बदललेल्या गुणगान गायला ते कमी करत नाही. या गोष्टींकडे मी फारसं लक्ष न देता हे बघत असतो की भारतात होता त्यावेळेला त्याची स्थिती कशी होती. मनस्थिती, अंतःकरणाची शांती, आणि तिकडे गेल्यानंतर अंतःकरणाची शांती कशी आहे. आर्थिक सुबत्ता उत्पन्न झाल्यामुळे मला चिंता नाही, मी शांत आहे असं म्हणणं वेगळं. ही सापेक्ष शांती झाली, याला अपराशांती म्हणतात. आणि भगवद्गीता पराशांतीचं वर्णन करते. त्यामुळे मी लक्ष देत असतो की एवढ्या वैभवाच्या आणि संपन्नतेच्या गोष्टी करणारे किती शांतीला प्राप्त झाले. आणि मग लक्षात येतं की अशांतीचे कारण बदलली आहेत, पण यांच्यात अशांती कायमच आहे. फक्त कारण बदलले. याचं कारण असं आहे की खरी शांती मिळण्यासाठी म्हणजे पराशांती मिळण्यासाठी शांतीचे दोन प्रकार. प्रयत्नपूर्वक कमावलेली शांती त्याला अपराशांती असं म्हणतात. आणि प्रयत्नाशिवाय जी टिकून राहते त्याला पराशांती असं म्हणतात. पराशांती प्राप्त होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि अपराशांतीसाठी प्रयत्नाची गरज आहे. सतत जर प्रयत्न करत राहिले, कष्ट घेत राहिले, अधिक मिळवत राहिले, तर धन आणि कीर्ती याच्या बरोबर शांती आल्यासारखी वाटते. त्याला अपराशांती असं म्हणतात. ही या वस्तू गेल्या तर निघून जाते, म्हणून अपरा, अस्थायी, अस्थायी शांती असते. भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सारख्या सारख्या शांती वार्ता चालूच असतात. म्हणजे सैन्य बळाच्या जोरावर, धनबलाच्या जोरावर, डावपेचाच्या जोरावर तत्कालिक शांती असते. त्याला अपराशांती असं म्हणतात. ती प्रयत्नाने मिळालेली असते, पण काही दिवसात पुन्हा ती भंगते. आणि पराशांती कधीच भंगत नाही. म्हणून नाथ महाराजांच्या अंगावर अनेक वेळी थुंकलेला जो यौवन होता, त्यानंतर सुद्धा नाथ महाराजांची शांती भंगली नाही, कारण ती पराशांती होती. म्हणून नाथ महाराजांना शांती ब्रह्मनाथ असं म्हणतात.
मला पराशांतीला प्राप्त व्हायचं आहे. त्यासाठी अपराशांती पहिल्यांदा प्राप्त करावीच लागणार आहे. पण अपराशांतीतून पराशांतीमध्ये प्रवेश करण्याची जर आठवण राहिली नाही तर माझी शांती टिकणार नाही. आणि अपरेतून पराशांती कशी मिळवायची हे समजण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीच्या माहितीला ज्ञान संबोधलं जातं. ज्ञान हा शब्द इतका हलका नाही आहे. हे पुस्तक आहे. हे पुस्तक आहे. हे पुस्तकाचं ज्ञान झालं असं आपल्याला वाटतं, माहिती झाली. बाह्यांगाने हे पुस्तक आहे असं लक्षात आलं, ही पुस्तकाची माहिती आहे. अंतरंगाने या पुस्तकामध्ये श्लोक आहेत आणि ते माझे मुखोद्गत झाले आहेत, ही त्या पुस्तकाची माहिती आहे. त्या श्लोकांचा अर्थ मला कळला, ही त्या पुस्तकाची माहितीच आहे. पण त्यानंतर माझं अंतःकरण स्थिर झालं, शांत झालं. हा त्या ज्ञानाचा बोध आहे. म्हणून जिथे बोध असतो तिथे ज्ञान असतं. शैला काकूंनी नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते घेतलाय. आणि ह्या पवित्र ज्ञानासाठी काय केलं पाहिजे? तद्विद्धी प्रणिपाते. प्रणिपातनिष्ठा, प्रश्ननिष्ठा, सेवानिष्ठा. आणि श्री गुरूंच्या उपदेशावर संपूर्ण श्रद्धा हा मूळ गाभा आहे. आणि त्या श्रद्धेला अनुलक्षून आजचा श्लोक आहे, श्रद्धावान लभते. शांतीच्या प्रयत्नात असलेल्या कितीतरी साधकांना गुरुप्राप्तीनंतरही शांती मिळत नाही. त्याचं जर मुख्य कारण कोणतं असेल, श्री गुरूंच्या उपदेशावर आत्यंतिक श्रद्धा नाही. श्रद्धा कशाला म्हणतात हो? शास्त्रेषु गुरुवाक्येषु. शास्त्रेषु गुरुवाक्येषु सत्यबुद्ध्यवधारणा. शास्त्रांनी सांगितलेलं वाक्य आणि सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश हा माझ्या कल्याणासाठी आहे आणि हाच केवळ सत्य आहे. सत्य बुद्ध्यवधारणा. का श्रद्धा कथिता, त्याला श्रद्धा म्हणतात. ती श्रद्धा आहे. या श्रद्धेने काय होतं? का श्रद्धा कथिता तद्वीर्यया वस्तुपलभ्यते, यांनी वस्तू प्राप्त होते. खूपदा असं होतं की गुरुप्राप्तीनंतर गुरु अधिकृतरित्या प्राप्त झाले पाहिजे आणि ते चेतन असले पाहिजे. जिवंत गुरु कडूनच साधना असावी. विषय आहे सद्गुरूंच्या प्राप्तीनंतर जो बोध होतो, त्या बोधाला रोज ताजतवाणं म्हणजे जिवंत करणं
याला साधना असं म्हणतात. परवा आपण मांडूक्योपनिषदात बघितलंय की तो जो मायेचा पडदा आहे त्या पडद्याचं एक टोक शास्त्रांनी धरलाय आणि दुसरं टोक सद्गुरूंनी धरलाय. अहम निवृत्ती होता क्षणीच तो पडदा बाजूला जातो आणि जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होतं. म्हणून शास्त्र तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य आणि अकार्य या संबंधी काय केलं पाहिजे शास्त्रप्रमाणे. आणि बाबा वाक्य प्रमाणम सद्गुरूंचं प्रमाण इथे माझी श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेशिवाय ज्ञानाची उपज होत नाही. माझी गुरूंवर श्रद्धा आहे हे नुसतं वाक्य धोपटून चालत नाही. अत्यंत तळमळ असावी लागते आणि श्री गुरूंच्या बद्दल तळमळ असावी लागते. मोक्षासाठी तळमळ असावी लागते. त्यातून तत्परता निर्माण होते. आणि ज्ञानाचं श्रेष्ठत्व आणि पावित्र्य मला कळलं पाहिजे. ती माझी जन्मदात्री आहे. ती आईवर असलेली श्रद्धा आहे. त्याच्यामध्ये किंतु परंतु कधी निर्माण होत नाही. आणि तिच्या पावित्र्याविषयी अंतःकरणात कधीही विचार येत नाही. तसं दिलेलं ज्ञान हे पवित्र आहे ही माझी श्रद्धा असली पाहिजे. आत्यंतिक शुद्धता जर कुठे असेल तर मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी हा जो उपदेश आहे श्री गुरु तत्वमसी किंवा सोहम असा उपदेश करत असतात. त्याचं रूपांतर बोधामध्ये व्हायला हवं आणि तो बोध अचिरेणाधी गच्छती तत्काळ होत असतो. अनुग्रह घेता क्षणीच तो बोध होत असतो. त्या बोधाचं पुनर्पुनर जागरण आम्हाला करायचं. गुरूंकडून अनुग्रह घेऊन घेतला माझे गुरु फार मोठे आहे असं म्हटल्याने होत नाही. श्रद्धा अंतःकरणात जोपासण्याचा विषय आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हे बहिरंग साधन आहे. आणि बहिरंग साधनामध्ये शिष्य का खपतो? नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह उद्यते हे ज्ञान घेण्यासाठी. पण त्या ज्ञानाचं रूपांतर बोधामध्ये होण्यासाठी श्रद्धेची गरज आहे. सा श्रद्धया कथिता सद्वीर्यया वस्तुपलभ्यते. आत्मवस्तूचा लाभ होतो, पराशांती प्राप्त. आत्मवस्तू म्हणजे काय अशी दिसणारी वस्तू नाही पण अनुभवायला येणारी आहे. मी कळणारी म्हणत नाही. कुठून तरी आवाज आला असं मला कळलं असं म्हणतो आपण. काहीतरी दिसलं असं म्हणतो. पण अनुभवाला जेव्हा येतं त्याला बोध असं म्हणतात. साखरेची गोडी अनुभवाला येते.
तसं ज्ञान अनुभवाला येतं. पण कसं अनुभवाला येतं? इंद्रिया नेणता भोगिजे. इंद्रियांना नाही समजत. म्हणून यो बुद्धे परत असतो सहा, बुद्धीच्या ते पलीकडे आहे. आणि मग मला अनुभवाला आलं हे कसं कळेल? पराशांती. माझ्या जीवनात पराशांतीचा लाभ झाला. साधकाजवळ ती शांती आहे का? हे ज्याचं त्याला चांगलं ठाऊक. कळदा बहिरंगातून मी शांत आहे, मला बोध झालेला आहे, असा भास तयार केला जातो किंवा झालेला असतो. एखाद्या चोराला जर सांगितलं की बाजूच्या खोलीमध्ये खोलीभर सोनं आहे, त्या चोराला झोप लागेल का हो ते सोनं मिळेपर्यंत? त्याच्या मनात सतत तडफड असते की हे सोनं मला कधी मिळेल. एखाद्या कामी माणसाला कामना पूर्तीची व्यवस्था आहे हे कळल्यानंतर तो स्वस्थ बसेल का हो? म्हणून परमशांतीची व्यवस्था ज्या सद्गुरूंनी आपल्याला दिली आहे, त्यानंतर माझ्याकडून साधना होत नाही असे उत्तर देणारे तत्पर नाहीत. आम्हाला साधनेला वेळच मिळत नाही. तुला नको आहे ती. तू म्हणतोय तुला भूक लागली. पंचपक्वान्न बाजूच्या खोलीत आहे, ज्याचा वास येतो आहे. पण त्या सुगंधाकडे तुला जावंसं वाटत नाही. तुला खरी भूक नाही लागली. तत्पर राहा. भूक लागलेला माणूस पदार्थांचा सुगंध आल्यानंतर त्याचा आस्वाद घेऊन पोट भरेपर्यंत स्वस्थ बसत नाही. याला खरंच शांती हवी असते. तो श्रद्धेने ज्ञान प्राप्त करतो आणि त्याचा बोधात रूपांतर होईपर्यंत प्रयत्नशील असतो. त्याला तत्पर असं. मी तत्पर आहे का? की नुसतंच अनुग्रह घेऊन बसलो आहे? नुसतं सोहम ऐकलं झालं का काम? आम्हाला की नाही तुम्हाला प्रश्न विचारायचे होते, पण विचारणंच झालं नाही. अडचण आहे. प्रश्न विचारायचे होते, पण विचारणंच झालं नाही. एवढा वेळच मिळाला नाही. खरं काही अडचण आहे? झोपायला वेळ मिळाला आहे, जेवायला वेळ मिळाला आहे, अन्य कामाला वेळ मिळालेला आहे. तत्परता नाही. ते मिळाल्याशिवाय मला चैन पडत नाही, अशी बेचैनी नाही आहे. पूर्वी आमचं गाव लहान आहे. कोणत्या दिवशी नवीन सिनेमा येणार आहे हे 4-5 दिवस आधी पोस्टर्स लागलेले असायचे.
तर 4-5 दिवस आधीपासून पोस्टर लागलेले असायचे, की या दिवशी हा सिनेमा आहे. तर हा जो सिनेमासाठी वेडा झालेला 4-5 दिवस आधीपासून थोडे पैसे कसे जमवता येईल याचा प्रयत्न करायचा. 10 पैसे, 4 आणे, 8 आणे. तो त्या 3-4 दिवसामध्ये वाटेल ते करून तेवढे पैसे जमवायचाच. आणि पहिल्या दिवशीचा पहिला शो त्याच्यासाठी झालेला आटापिटा. तेवढ्या गर्दीतून ती खिडकी उघडत असताना आपला हात बुकीसह आतमध्ये कसा जाईल? कारण हातात नोटा नव्हत्या, कॉइन्स होते. तो पहिल्या दिवशीचा पहिला शो पाहण्यासाठी जी तत्परता होती, ती बोधासाठी माझ्याजवळ आहे का? सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तत्पर आहोत. म्हणजे आम्हाला तत्परता कळत नाही असं नाहीये. पण बोध होण्यासाठी लागणारी तत्परता आमच्या जवळ नाही. कारण आम्हाला बोधाचं महत्व कळलं नाही, ज्ञान नाही झालं. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. पण नुसत्या श्रद्धेने भागत नाही. नुसदियाची श्रद्धा झोंबू पाहासी परमपदा. ऐसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. नुसत्या श्रद्धेवर नाही भागत. काय करावं लागतं? तत्पर राहा. शंकर भाष्यात खूप सुंदर वर्णन आहे. प्रापंचिक तत्परता आमच्याजवळ सगळी आहे. आम्ही कसं क्वालिफाय होऊ या दृष्टीने आमच्या उणीवा आम्ही मोडून काढतो. परमार्थात क्वालिफाय होण्यासाठी आम्हाला काहीच करावं असं वाटत नाही. आणि केलं तर बहिरंग साधना करावीशी वाटते. थोडाफार वेळ बसलो. आम्ही रोज बसतो. ज्यांनी आपली जीवन पद्धती साधनेला अनुकूल करून घेतली नाही, त्याला साधनेचं फळ चाखायला मिळत नाही. आपल्या जीवन पद्धतीला साधनेशी अनुकूल करून घ्यावं लागतं. मी करतो का? नुसतं कीर्तन केलं, नुसतं प्रवचन केलं, नुसती लोकांची वाहवा मिळवली, समाधान होत असेल तर तुम्ही मोक्षेच्छू नाहीतच. माझं जीवन साधनानुकूल करून घ्यावं लागेल. साधनेला विसंगत मला वागता येत नाही. गुरु वेदांत वाक्येषु सत्यत्व धारणा वृत्ती. अवधारण करायला हवाय. म्हणजे माझ्या प्रत्येक हालचालीमध्ये ते हवंय हो. मी इकडे असतो, गुरु तिकडे असतात, तर मी काही केलं तरी चालते असं नाही होत ना. माझं हृदयी सद्गुरु येणे तारिलो हा संसार पुरू. सद्गुरूंचं वास्तव्य तुझ्या हृदयात आहे ना. गुरगुडात नाही आहे ते, तुझ्या हृदयात आहेत ते. ज्या दिवशी तुला अनुग्रह दिला, उपदेश दिला, त्या दिवशी तुझ्या हृदयात त्यांनी स्थान ग्रहण करून घेतलेलं आहे. आता ते तिकडे आणि मी इकडे हा विषय उरला कुठे?
फक्त हृदयातल्या सद्गुरूंना तुला तुझ्या जीवनात प्रगट करून घ्यायचंय. यासाठी जे काही प्रयत्न आहेत त्याला सेवा म्हणतात. यासाठी ज्या काही अडचणी विचारण्याचा भाग येतो त्याला परिप्रश्न असं म्हणतात. आणि यासाठी केल्या गेलेला जो त्याग आहे याला समर्पण असं म्हणतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तेव्हा झालेला जो उपदेश आहे तो तत्वदर्शींनी केलेला असतो. त्याचा अहम ब्रह्मास्मी असा अनुभव येतो. सोहम उपदेशाचं फलित तेव्हा होतं जेव्हा माझ्या साधनेला अनुकूल माझी जीवन पद्धती मी तयार करून घेतो. सगळा विषय आंतर साधनेचा आहे, बहिरंग साधनेचा विषय नाही. तो आधीच्या 3 श्लोकापूर्वी झालेला आहे. आता अंतरंग साधनेचा विषय सुरू आहे. श्रद्धेची परिपक्वता ज्ञानप्राप्तीमध्ये आहे. मी फक्त साधकांसाठी बोलतोय. माझ्या साधनेला उचित फळ का मिळत नाही असा जर खरोखर तळमळीचा प्रश्न अंतःकरणात निर्माण झाला असेल तर मी एवढे दिवस करतो. तुझी श्रद्धा अविकसित आहे म्हणून तू करत राहतोय. याला वेळ लागत नसतो. खूप ग्रंथांचा अभ्यास केला म्हणजे तुम्ही विकसित व्हाल असं नव्हे. अचिरेणाधी गच्छती तत्काळ आहे, तत्काळ. साखर खाल्ल्यानंतर गोडी 2 वर्षांनी नाही लागत, तत्काळ लागते. आमची साधना आपली चालू आहे. चालू काय आहे? चालू दूध नावाचा प्रकार असतो, भरपूर पाणी घातलेला. तशी चालू साधना असते, विषय वृत्तींच्या मागेही धावायचं आणि आत्मप्रकाश दिसावा याच्यासाठीही प्रयत्न करायचा. याला चालू साधना असं म्हणतात. एवढा वेळ नाही लागत हो. ज्यांच्याकडे मी ब्रह्मसूत्राचं अध्यास भाष्य शिकायला गेलो, आत्ता ही सुट्टी घेतली होती मधली, तेव्हा तेव्हा ते म्हणले की काकांचेच अनुग्रहित मला असे पाहायला मिळतात की ज्यांना ज्ञानाविषयी ओढ आहे. पण त्याचा पिच्छा पुरवणारे नेहमी कमी असतात. आणि मला अध्यास भाष्य सांगताना अत्यंत आनंद होतोय, कारण हे ऐकायलाच येत नाही कोण.1982 साली आधी मी ब्रह्मसूत्र ऐकलं होतं. नुकतंच प्रॅक्टिसला लागलं होतं. त्र्यंबकेश्वरचे मुळे शास्त्री, त्र्यंबकेश्वर, ही ब्रह्मसूत्र सांगत होते. ते वेळेला उपस्थिती 4 जणांची होती. मी, माझे वडील, माझा विवाह व्हायचा होता तेव्हा, आणखीन 2 जण. 4 लोक फक्त ब्रह्मसूत्राला उपस्थित होते. ते म्हणाले
2 असते तरीही मला नवल वाटलं नसतं. इथे तर 4 आहेत. तसं ब्रह्मसूत्राचं अध्यास भाष्य ऐकत असताना शंकराचार्यांचे शिष्य निरंजनानंद म्हणले, तुम्ही दोघं असली की मला पुरे आहे आणि आम्हाला दोघांनाच अध्यास भाष्य शिकवीन असं त्यांनी मला आधीच सांगून ठेवलं होतं. मग बाकी आले तर ठीक आहे, आनंद आहे. पण त्याचा पाठपुरावा करावा लागतो. तेवढं झाल्याने होत नाही. तो अभ्यास सातत्याने बोधापर्यंत घेऊन जावा लागतो. आणि हा पाठपुरावा श्रद्धेने होतो. केल्या जाणाऱ्या पाठपुराव्याला तत्पर असं म्हणतात. आणि या पाठपुराव्यासाठी अन्यत्र भटकणाऱ्या वृत्तीला आवर घालावा लागतो. इंद्रियांना लगाम घालावी लागते. याला संयतेंद्रिय असं. सिनेमा पण पाहणं चालू आहे. भरमार हॉटेलिंग पण करणं चालू आहे. हे बघ ते बघ, अब्रॉड फिरणं पण चालू आहे. आणि साधना करणं पण चालू आहे. बाहेर भटकणाऱ्या वृत्तीला खतपाणी देणं चालू आहे. ही वृत्ती अंतर्गामी कशी होणार? प्रत्येक जीवाची बुद्धी 10 दार आहेत, बहिर्गामी आहे. तिला अंतरयात्रेसाठी तयार करणं. अंतरयात्रा नावाचं पुस्तक बेलसरेंनी लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेब बेलसरे. पुष्कळ नामधारकांना असं वाटतं की आम्हाला एवढं करावंच लागत नाही, हे सगळं ज्ञानवाल्यांनाच आहे. असं नसतं. संयतेंद्रियता सगळीकडे सारखी आहे. मार्ग कोणताही असो. ब्रह्मानंद बुवा बेलसडीकर ते म्हणले, माझं आयुष्य आता संपणार आहे. लोक म्हणले, तुम्ही तर धडधाकट दिसता, वय जरी झालं असलं तरी आयुष्य कसं संपेल? म्हणले, महाराज तर गेले कित्येक वर्षांपूर्वी, पण मी त्यांचं अंगवस्त्र घालत असतो. महाराज धिप्पाड, प्रकृतीने छान. ब्रह्मानंद बुवा असे. आणि महाराजांचे घातलेले कपडे टगले डागले, परंतु ते आपल्या आकाराचे नीट करून घेणे वगैरे प्रकार नाही बरं का. म्हणजे शेवटचं वस्त्र उरलंय. गुरूंनी परिधान केलेलं वस्त्रच ज्याला घालायचं आहे, त्याच्याजवळ आवड निवड असते का हो? त्याच्याजवळ रंगरूपाचा विषय असतो का हो? त्याच्याजवळ फिटिंग नावाची गोष्ट असते का हो? बहिर्मुख वृत्तीला संपूर्णतः त्यागलाय. परमपूज्य मंदाताई फक्त पांढरी साडीच परिधान करतात. साड्या निवडण्यासाठी तासन तास जातात आणि दुकानाच्या दुकानं पायाखालून पांढरी साडी घ्यायची म्हटल्यानंतर बाकी विषय संपले सगळे. रंग, टेक्स्चर सगळे विषय संपले. बहिर्गामी वृत्तीला
आवर घालण्याच्या पुष्कळ पद्धती आहेत. याला संयतेंद्रिय असं म्हणतात. नामसाधना असो की ज्ञान साधना असो, भक्ती असो की ज्ञान असो, नामसाधना असो की तत्वाराधन असो, संयतेंद्रियता गरज आहे. त्याचं फल पराशांती असं आहे. आमच्या जवळ सगळं असतं, आम्ही फॉरेन मध्ये राहत असतो, पण शांतीची वानव आहे. उणीव कशाची आहे? शांतीची उणीव आहे. आवडीची भाजी झाली नाही अशांत. बाहेर फिरायला अहो, ही अशांतता इतक्या टोकाची आहे. पैसा ज्या वेळेला जास्त उपलब्ध असतो त्यावेळेला अशांती जास्त वाढत असते. माझी कार त्यांनी का नेली, त्यांनी स्वतःची कार का नेली नाही, मी त्याच्या कारमध्ये नाही जाणार. अशांती, क्षुल्लक कारणाने प्रचंड अशांती, हे माणसाचा स्वभाव आहे. थोडस मीठ कमी जास्त झालं, थोडीशी वस्तूची चव बदलली, थाळी फेक. तिखट मीठ थोडस कमी अधिक झालंय, पण थाळी मात्र दूर जाऊन पडली, थोडीशी नाही फेकली, अंगावर भिरकवली. थोड्याशा कारणासाठी प्रचंड अशांती घेणं हे मूर्खपणाचं लक्षण, आणि मोठ्या कारणासाठीही आपली शांती ढळू न देणं हे साधकाचं लक्षण. जीवनात कारण कसं यावं हे प्रारब्धाधीन आहे, पण शांती कशी असावी हे स्वाधीन आहे. लक्षात ठेवा, हे परस्वाधीन नाही, माझ्या हातात आहे. म्हणून भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरम संवत्सत. मी ब्रह्म आहे, ही आस्तिक्य बुद्धी आहे ज्ञानाची, ती स्वप्रयत्नाने संपादन करून घ्यायची असते. एकदा श्री गुरूंनी सांगितलं, पत्थर की लकीर, तू ब्रह्मा आहेस. दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही सांगितलं. आणि हे जे संयमन आहे, हे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागतं. ज्याचं जिथे असंयमन आहे तिथे त्याला संयमन करावं लागतं. कोणी संतापी असतो, त्याला संतापावर संयमन करायचं असतं. कोणी खादाड असतो, त्याला रसनेवर संयमन करायचं असतं. कोणी फटकळ बोलणारा, तुटक बोलणारा असतो, त्याला वाणीवर संयमन करायचं असतं. कोणी निद्रेच्या अधीन होणारा असतो, त्याला निद्रेवर संयमन करायचं असतं. संयतेंद्रियामध्ये असं काही ठराविक नाही की यांनी असं केलं तसंच मी केलं पाहिजे, अशातला काही भाग नाहीये. माझी मानसिकता कशी, त्याच्यावर संयमनाची दिशा अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक साधकाचं संयमनाचे रस्ते वेगळे आहेत, साधनेची
दिशा वेगळी आहे, लक्ष एक आहे. आपल्या गुणधर्माच्या प्राधान्यानुसार रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वम तमश्चैव. रज आणि तमाला तमसत्व. खाली दाबून सत्व गुण प्रधान मला राहायला पाहिजे. या दृष्टीने मी माझे प्रयत्न करायला पाहिजे. नारद भक्ती सूत्रात सांगितलंय की प्रत्येक साधकाची वेगवेगळी दिशा आहे, लक्षात ठेवा, पण लक्ष एक आहे. त्यात उदाहरण दिलं आहे की डी असते आपली कंपास मध्ये. त्या डीतला प्रत्येक बिंदूवर जर आपण सरळ रेषा काढली, मध्यबिंदूवरून डी बिंदूवर जर सरळ रेषा काढली, तर 1 किलोमीटर नंतर जर ती रेषा पाहिली तर त्यांच्यात 10 किलोमीटरचं अंतर तयार झालेलं असतं. इथे बिंदूला बिंदू जवळ दिसतो, पण 1 किलोमीटर अंतरावर जर या रेषा पाहिल्या त्यांच्यात 10 किलोमीटरचं अंतर झालेलं असतं. प्रत्येक साधकाच्या वाटचालीची दिशा वेगवेगळी आहे, म्हणून संयतेंद्रिय त्याच्याप्रमाणे मी नको वागायला. मी माझं संयमन कुठे बिघडताय त्यानुसार वागायला हवंय. आणि म्हणून गुरु प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल साधना देत असतात. इंडिव्हिज्युअलिटी फार महत्वाची असते आणि सद्गुरू ती जपत असतात. म्हणून आपलं साधन दुसऱ्याला सांगायचं नसतं आणि आपल्याला दिलेल्या हिंट्सही आपल्याच पाशी ठेवायच्या असतात. त्यात सिक्रेसी नसते. दुसऱ्यांनी त्याचं अनुकरण करू नये हा भाग असतो. एकाला आता तुम्ही बघता, मी पाणी पितोय, न मागता पाणी मिळालंय. कुणाला मागूनही मिळत नसेल. मला न मागता गरम पाणी मिळालंय. कुणाला मागूनही थंड पाणी मिळत नसेल, मग त्याला मागण्याची वेळ आल्यानंतरही संयम सांभाळायला पाहिजे. आणि न मागता मिळालं म्हणून हर्ष होता उपयोगी नाही. तिथे मला संयमन सांभाळलं पाहिजे. तात्पर्य आहे आत्मानुसंधान चुकता कामा नये. नाही तर पहा, मला की नाही न मागता गरम पाणी मिळालं, वर पाण्याचं चिंतन सुरू झालं, आत्मचिंतन तुटलं. म्हणून हर्ष शोकादी वर्जितम, भय शोकादी वर्जितम, ह्या गोष्टी आपोआप निघून जातात. हे महत्व आहे भगवद्गीतेचं. आईचं बोट धरल्यावर भय असेल का हो? आईचं बोट धरल्यानंतर शोक तर काय, दुःख सुद्धा राहू शकत नाही. भगवद्गीता आई आहे माझी. स्मृती माता आई आहे माझी. तिच्या सहवासात मला राहायचं आहे, तर मला ती पराशांती द्यायला उत्सुक आहे. आणि किती वेळात देईल? अचिरेणाधी गच्छती, तत्काळ देईल हो. आई परीक्षा पाहत नाही, आई ठेवून देत नाही आपल्या जवळ. अचिरेणाधी गच्छती, अचिरेणाधी गच्छती म्हणजे तत्काळ, लगेच देते हो. जे बाळाच्या कल्याणाचं आहे ते द्यायला आई उशीर करूच शकत नाही. माझी श्रद्धा, माझी तत्परता, माझी संयतेंद्रियता. आई शब्दाचा अर्थ श्रुती उपनिषद,
आई शब्दाचा अर्थ भगवद्गीता, आई शब्दाचा अर्थ सद्गुरू. आणि उपनिषद, भगवद्गीता आणि सद्गुरू हे तीन नसून एकच आहे. जिवंत स्वरूपात उपनिषद आणि भगवद्गीता ही सद्गुरूच्या रूपाने आली असते, डॉक्टर काकांच्या रूपाने आली. काकांची भेट झाल्यानंतर उपनिषदांचा अभ्यास नाही करायचा, गीतेचा अभ्यास नाही करायचा. जीवनामध्ये तिचा प्रवेश होत असताना कुठे अडथळे आले आहेत हे शोधून तेवढे अडथळे दूर करायचे. शेतकऱ्यांनी मोटरवर पंप लावून दिलाय भला मोठा, एवढी मोठी धार येते अशी, आणि ते पाणी धोड धड वाहत असतं शेतामध्ये. आणि तो शेतकरी काही करत नाही, फक्त ज्या भागाला ते पाणी व्हायचं थांबलं आहे त्या भागाला तो फक्त माती दूर करून देतो की तिकडे ते पाणी वाहत जातं. या आळ्यातून लाईनीतून वाहत गेलं की त्या लाईनीतल्या सगळ्या आळ्यांना ते पाणी जाऊन पोहोचतं. बस तेवढा अडथळा दूर करायचा असतो. सद्गुरु नावाचा पवित्र ज्ञानाचा धबधबा पेलण्यासाठी त्यांच्याच पुढे नतमस्तक व्हायचं असतं, मग तो पेलला जातो. आणि त्यासाठी श्रद्धेची नितांत गरज असते. मग जे मिळतं ते तत्काळ मिळतं, अचिरेनाधिगच्छ. म्हणून माझी शांती किती विकसित झाली आहे याच्यावर मला बोध झालाय की नाही हे निश्चित. श्रद्धावान लभते ज्ञानम. इथे ज्ञान शब्दाचा अर्थ बोध असा आहे, आत्मबोध असा आहे, स्वरूपाकारता असा आहे. सोहम ही त्याची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला अनुलक्षून माझ्या जीवनाची घडी बसली पाहिजे. कोणत्याच दोन व्यक्तींचं जीवनाची घडी सारखी नसते, असू शकत नाही. अगदी पती पत्नी असेल तरी असू शकत नाही. घर एकच आहे तरीही, परिस्थिती एकच आहे तरीही मनस्थिती वेगवेगळी आहे, गुणांचं बलाबल वेगवेगळं आहे, आणि कर्तव्य अकर्तव्यात वेगवेगळी आहे. त्याला आपल्या गुणप्राबल्यानुसार आपली दिशा ठरवायची असते आणि साधनेला अनुकूल माझी जीवन पद्धती मला तयार करून घेणे ही श्रद्धा आहे. नाही तर गुरु खूप महान आहेत, गुरु खूप महान आहे असं म्हणून नाही होत. गुरु महान आणि तू लहान असं कसं होईल? द्वंद्वातीतम, ते द्वंद्वातीत आहे आणि मी द्वंद्वाच्या गोंधळात फसलो आहे. ते महान आहेत आणि मी लहान आहेत असं नाही होत. गुरुर्नैव शिष्य हा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिवस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, आणि म्हणून मी शांती स्वरूप आहे. ज्ञानम लब्धा पराम शांती अतिरेणाधिगच्छति. तत्काळ मिळते, लगेच मिळते. अशी शांती आपल्या सगळ्यांना प्राप्त हो. श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. राम कृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी.